महाराज, सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसा सोडेल? तुम्हाला कसं सोडेल? स्वतःचा बाप सोडला नाही. मस्तरे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम. 56वी म्हणजे दशरथ, 55वी पिढी रामाची, 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुढे ब्रह्मदेव, पुढे कश्यप, पुलश्य आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आतापर्यंत त्याच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होते 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको झाला. किती झाले? 80,000. बरं, त्यानं जन्मल्या बायको केली का? पहिले 15 झाला. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली पुढे.